बातमी नाशिकमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेमध्ये शेतकऱ्यांची घोषणाबाजी आहे। कांदा प्रश्नावर बोलण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली। भर सभेत शेतकऱ्यांनी कांदा प्रश्नावर घोषणा देत मोदींनी कांदा प्रश्नावर बोलावं अशी मागणी केली। दरम्यान पोलिसांनी तत्परतेने या शेतकऱ्याला सभेच्या इथून बाहेर काढलं। दरम्यान 7 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केला आणि कांदा निर्यात बंदी उठवल्याची आठवण कांदा प्रश्नावर मोदींनी आपल्या भाषणातून करून दिली। दरम्यान या शेतकऱ्याची कांदा प्रश्नावर पंतप्रधानांनी बोलावं अशी मागणी केली होती। कारण आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी अजय सोने आपल्या सोबत आहेत। अजय, एक तर कांदा प्रश्न तापलेला आहे, अभिजित सोने आपल्या सोबत आहेत। अभिजित, आपण बघतो एकतर निर्यात बंदी होऊन देखील शेतकऱ्यांना कांद्याचा दर मिळत नाही, त्यामुळे साहजिकच नाराजी आहे आणि हीच नाराजी कुठेतरी मोदींच्या सभेत उमटलेली आहे। खरं गिरीश, कारण आपण बघितलं तर डिसेंबरमध्ये केंद्राने अचानकपणे कांद्यावर निर्यात बंदी लादली, त्यामुळे नाशिकच्या बाजार समितीमध्ये कांद्याचे भाव कोसळले आणि शेतकऱ्यांना कोट्यावधींचं नुकसान त्यावेळी सहन करावं लागलेलं होतं। आणि त्यानंतर देखील वारंवार शेतकऱ्यांकडून कांद्यावरची निर्यात बंदी उठवण्याची मागणी होत होती, मात्र कांद्यावरची निर्यात बंदी उठली नाही आणि परिणामी कांद्याला भाव मिळू शकला नव्हता आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असा आक्रोश होता। आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्राने कांद्यावरची निर्यात बंदी उठवलेली असली तरी देखील 40% निर्यात शुल्क या निर्यातीला लावण्यात आलेलं होतं, त्यामुळे त्याचा फारसा फायदा शेतकऱ्यांना होऊ शकलेला नव्हता। निश्चितच आणि कांदा प्रश्नाचा हा फॅक्टर आता 20 तारखेला दिंडोरी आणि नाशिकमध्ये मतदान होणार आहे। कुठेतरी हा कांदा प्रश्नाचा फॅक्टर महत्त्वाचा ठरणार आहे। तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद।